शक्तिपीठ महामार्ग हा गोव्याहून नागपूरपर्यंत जाणार आहे। म्हणजे तसं पाहायला गेलं तर तो 2 राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे। सिंधुदुर्गाहून सुरू झालेला हा प्रकल्प सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर इथपर्यंत पश्चिम महाराष्ट्राशी निगडित आहे। पण त्यापुढे तो धाराशिव, परभणी, लातूर, नांदेड, बीड, हिंगोली इथपर्यंत मराठवाड्याशी निगडित आहे। या संपूर्ण प्रवासाच्या नंतर हा महामार्ग पुढे वर्धा आणि नागपूर या 2 टप्प्यांना स्पर्श करण्यासाठी यवतमाळकडे वळतोय। महामार्गाकडे अत्यंत लक्ष दिल्यानंतर आपल्याला पटकन जाणवेल की कोल्हापूर आणि सोलापूर दरम्यानचा जो पट्टा आहे तो मुख्यत्वे बागायती पट्टा आहे। या बागायती पट्ट्यामधून जाणारा महामार्ग हा निश्चितच आत्ताच्या घडीला सर्वाधिक आंदोलनांचं केंद्र बनलेला आहे। बागायती पट्टे नकोत असा तर्क इथे घेतला जातोय। शक्तिपीठ महामार्गाच्यासाठी 86,000 कोटी रुपयांचा खर्चही का केला जातोय असा प्रश्न आंदोलक विचारतात। वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर इथल्याही काही टप्प्यांमध्ये आंदोलनं उभी केली जात आहेत। धाराशिव, परभणी, बीड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग इथून जाणारा हा महामार्ग सुपीक जमिनी उद्ध्वस्त करण्याचा तर्क देत पुढे जातो आहे।